मित्रांनो, कर्जमुक्ती पोर्टलमध्ये मृत लाभार्थ्याचे आधार प्रमाणीकरण कसे करावे याच्याबद्दल मी आज संपूर्ण माहिती देणार आहे. मयत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. 4 मार्च 2020 पत्रानुसार मयत सभासदांचे बाबतीत खालीलप्रमाणे कारवाई करणे गरजेचे आहे. संबंधित मृत सभासदांचा म्हणजे कर्जदाराचा आधार क्रमांक टाकून रेकॉर्ड शोधावे. तो जर आधार नंबर बरोबर असेल तर मान्य करावे आणि जे रक्कम आहे कर्जाची ते जर बरोबर असल्यास मान्य करावे आणि नंतर जे आधार प्रमाणीकरण KYC राहते ते नॉट पॉसिबल म्हणून क्लिक करावे आणि त्याच्यामध्ये केंद्र चालकांनी स्वतःचा आधार नंबर टाकून बायोमेट्रिकद्वारे आपल्या अंगठ्याचा ठसा देऊन त्याचे आधार प्रमाणीकरण करून टाकावे आणि त्याला त्याची पावती प्रिंट काढून द्यावे. त्याचसोबत त्याला तहसील कार्यालयात पाठवावे आणि त्या पावतीला घेऊन आणि मृत्यूचा दाखला आणि वारसा प्रमाणपत्र आधार कार्ड घेऊन तहसील कार्यालयात सादर करायला लावायचे. तरी चला मग मी पूर्ण तुम्हाला सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे देतो. पोर्टलला लॉग इन केल्यानंतर कर्जदाराचा म्हणजे मृत लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकावे. आधार क्रमांक टाकल्यानंतर सर्च करावे. सर्च केल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती दिसेल आपल्याला आणि आधार कार्ड नंबर जर बरोबर असेल तर यस करावे. त्याची माहिती लोन अमाऊंट जर आपल्याला बरोबर वाटत असेल तर यस करा, अन्यथा नो करा. त्याचा मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर चेकबॉक्स टिक करा आणि KYC नॉट पॉसिबलवर पण टिक करा. जेव्हा तुम्ही KYC नॉट पॉसिबलवर टिक कराल तेव्हा तुम्हाला स्वतःचा आधार नंबर टाकावा लागेल. स्वतःचा आधार नंबर टाकल्यावर स्वतःचा अंगठा लावून बायोमेट्रिकद्वारे आपले आधार प्रमाणीकरण करून टाकावे आणि त्या कर्जदाराला म्हणजे जे वारसान आहे त्यांना त्या अर्जाची प्रिंट द्यावी आणि त्यांना तहसील कार्यालयात पाठवावे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.